नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनाच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आजचा ग्राउंड रिपोर्टिंग विशेष आहे कारण की या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये आम्ही थेट संवादही साधणार आहोत। समाजसेवक आहेत इकडचे नवी मुंबईतील, त्यांच्या सोबत आणि सर्वात प्रथमतः तर सर्व नवी मुंबईकरांना आणि नवी मुंबईच्या आसपासच्या सर्व शहरांना, महाराष्ट्रातल्या सर्व शहरातील आणि महाराष्ट्रातल्या आणि भारतीयांना आपल्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा। तर आपल्या सर्वांना माहिती आहे की नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये किंवा तुम्ही कोणत्याही महानगरपालिका क्षेत्रामध्ये अ क वर्गामध्ये महानगरपालिका आहेत किंवा ड वर्गातल्या सुद्धा आहेत महाराष्ट्रातल्या, आपण पाहतो की जे उच्च दाब वाहिन्या आहेत, विद्युत वाहिन्या, जसं मी कॅमेरामॅनला सांगेल थोडंसं दाखवण्यासाठी, हे उच्च दाब विद्युत वाहिन्या असतात, हाय टेन्शन वायर बोलतो आपण। आणि त्याच्या खाली जे खालची जी जमीन असते ना, त्या जमिनीवर बहुतांश ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की फक्त नर्सरी आहेत किंवा ओपन स्पेस आहे किंवा ते उद्यान किंवा मैदान म्हणून असे विकसित करण्यात आलेले आहेत। आता अशा वेळेला नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एक विशेष बाब झालेली आहे की एका ठिकाणी जिथे मी आता उभा आहे ना, त्या ठिकाणी पार्किंग लॉट, पार्किंगची व्यवस्थेसाठी तिथं निर्मिती करण्यात आलेली आहे, जी पूर्णपणे बेकायदेशीर आहे। मात्र तरी सुद्धा सर्व प्रशासनाचे, शासनाचे नियम धाब्यावर ठेवून सिडकोने कशा प्रकारे नवी मुंबई विकलीच्या अगोदरच सर्वांना माहिती आहे, सर्व सामाजिक आपले जे भूखंड आहेत सर्व विकलेले आहेत। आणि आता जे भूखंड आहेत, जे आक्षेपार्ह असतात किंवा जे रिस्ट्रिक्टेड एरियामध्ये असतात, त्याच्यावर कशा प्रकारे आपला मालकी हक्क गाजवण्याचा प्रयत्न सिडकोद्वारे होत आहे। आणि त्याला विरोध करण्यासाठी किंवा हे सर्व गोष्टी हटवण्यासाठी त्याच्यावर काहीतरी वेगळा तोडगा निघावा यासाठी जे अलर्ट सिटीजन फोरमचे सुधीर दाने जे आहेत समाजसेवक, ते आपल्या सोबत आहेत, ते प्रयत्नशील आहेत। सर, आपल्याला प्रथमतः प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। आता विषय तुम्हाला कळला असेल आणि आपण ही चर्चा आहे ही कोणत्या विषयावर होणार आहे हे आपल्या सर्व प्रेक्षकांना कळलं असेल। माझा पहिला प्रश्न आहे तुम्हाला की हे आम्हाला असं वाटतं सामान्य व्यक्तीला, पत्रकारांना की किंवा नवी मुंबईतल्या सामान्य नागरिकांना की हे बेकायदेशीर आहे किंवा कायदेशीर जरी असलं तर कसं, याविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह आहे। याबाबत तुमचं काय म्हणणं आहे की विद्युत वाहिन्या, उच्च दाब विद्युत वाहिन्या आहे, त्याच्या खाली अशा प्रकारची पार्किंग व्यवस्था निर्माण करता येते का, उभारता येते का? सर्वप्रथम पालिका प्रशासनाच्या सर्व वाचकांना आणि प्रेक्षकांना प्रजासत्ताक दिनाच्या अलर्ट सिटीजन फोरमच्या वतीने हार्दिक शुभेच्छा। हा प्रश्न अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि तुम्ही अतिशय मुद्देसूदपणे त्याची पार्श्वभूमी मांडलेली आहे। महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगाच्या निर्देशानुसार, निकषानुसार कुठल्याही प्रकारच्या उच्च दाब वाहिनीखाली कुठल्याही प्रकारचं पायाभूत सुविधा निर्माण करता येत नाहीत आणि ते क्षेत्र जे उच्च विद्युत दाब वाहिनीखाली असते ते मानवी हालचालीसाठी पूर्णतः प्रतिबंधित क्षेत्र असते। त्यामुळं ही जी सिडकोनी स्वतःची म्हणून जी वाहनतळ व्यवस्था निर्माण केलेली आहे ती पूर्णतः अनधिकृत आणि बेकायदेशीर आहे असं माहिती अधिकारातून स्पष्ट झालेलं आहे। आम्ही माहिती अधिकारातून सिडको प्रशासन, नवी मुंबई महानगरपालिका प्रशासन आणि वाहतूक विभाग यांच्याकडे सदरील पार्किंगच्या अधिकृततेबाबत प्रश्न विचारले होते। कारण कुठल्याही ठिकाणी पार्किंग व्यवस्था करायची असेल तर एक नियम आहे, तो नियम असा की त्या पार्किंग व्यवस्थेला स्थानिक स्वराज्य संस्था आणि वाहतूक विभाग यांचं ना हरकत प्रमाणपत्र आवश्यक असतं, अनिवार्य असतं। परंतु जेव्हा आम्ही या संदर्भात वाहतूक विभाग आणि नवी मुंबई पालिका प्रशासनाकडे या पालिकेच्या नोंदीबाबतच्या जे काय माहिती अधिकृत अभिलेखावर उपलब्ध माहिती ती विचारली असता अत्यंत आश्चर्यकारक गोष्ट ही आहे की जे सिडको स्वतःला शहराचे शिल्पकार असे संबोधते, त्या सिडकोच्या पार्किंग व्यवस्थेला ना वाहतूक विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र आहे, ना पालिकेने त्याला मंजुरी दिलेली आहे। एवढंच नाही तर या संदर्भात सिडकोकडून कुठल्याही प्रकारचा पत्र व्यवहार या दोन्ही यंत्रणांशी झालेला नाही असं माहिती अधिकारातून स्पष्टपणे दिसून आलेलं आहे। आणखी महत्त्वाची गोष्ट ही की आम्ही यानंतर सिडको प्रशासनाकडे ज्या विद्युत वाहिनीखाली ही पार्किंग व्यवस्था उभा राहिलेली आहे त्या पार्किंग व्यवस्थेच्या जागेच्या मालकी हक्क संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागवली होती।
सिडकोने सदरील माहिती देण्यासाठी इतक्या प्रकारचे अथक प्रयत्न केले आणि तब्बल 6 महिने कालावधीमध्ये त्यांनी या विभागातून त्या विभागात अशा प्रकारचं आम्हाला खेळवत राहिले। आम्ही जो अर्ज दाखल केला होता तो केला होता माननीय व्यवस्थापकीय संचालक सिडको यांच्याकडे। त्यांनी तो जेव्हा नियोजन विभागाकडे सादर केला त्याच्यानंतर त्यांनी तो नियोजन विभागाकडून दूरसंचार व वाहतूक विभागाकडे गेला, त्याच्यानंतर अभियांत्रिकी विभागाकडे गेला, परंतु सर्व यंत्रणांनी जे माहिती अधिकाराची अपीलीय सुनावणी वगैरे प्रकार असतात त्याचा केवळ सोपस्कार पार पाडला आणि प्रत्येक वेळी ही माहिती देण्याचा प्रयत्न केला की ही संबंधित माहिती हा आमच्या विभागाशी नसून अमुक तमुक विभागाकडे आहे। मग शेवटी आम्हाला असा प्रश्न पडला की सिडकोच्या कोणत्याच विभागाकडे ही माहिती उपलब्ध नसेल तर मग याचा करता करविता कोण आहे हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। कारण आपण जर प्रवेशद्वारावर बघितलं तर सिडकोचं लेआउट प्लॅन दाखवलेला आहे। तर आम्ही हा प्रश्न त्यांना विचारला की या जी पार्किंग व्यवस्था केलेली तिचा लेआउट सादर करा आणि एखाद्या ज्या साक्षांकित म्हणजे विहित अधिकाऱ्यांनी ती लेआउट प्लॅन केलाय त्याची आम्हाला तुम्ही माहिती द्या। तर तेही उपलब्ध नसल्याचं उत्तर त्यांच्याकडून प्लॅनिंग डिपार्टमेंटकडून आलो। नंतर वारंवार ईमेल आणि RTIच्या माध्यमातून पाठपुरावा केला असता अत्यंत आश्चर्याची बाब समोर आलेली आहे ती म्हणजे जी जागा आहे ज्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था आहे त्या जागेबाबतचं अधिग्रहण हे झालेलं नाही असा स्पष्ट उल्लेख त्यांनी माहिती अधिकाराच्या उत्तरात दिलेला आहे। आणि मग प्रश्न निर्माण हा होतो की जर सिडकोची जागाच नाही तर मग सिडकोने कोणत्या अधिकारात सिडको पार्किंग अशा प्रकारचं बोर्ड लावलेलं आहे। एवढंच नव्हे त्यांनी बोर्ड लावलेला असं नाही तर ती सदरील सिडको पार्किंग ही पूर्णतः सिडको कर्मचारी अधिकाऱ्यांची राखीव आहे अशा प्रकारचं वागणूक त्यांच्याकडून मिळते आणि सामान्य नागरिक जेव्हा इथं सिडकोमध्ये काही कामासाठी येतात तेव्हा इथं प्रवेश निषिद्ध केला जातो सामान्य लोकांना। तुम्ही मला सांगितलं असं की ही जी जागा आहे आता आपण ज्या ठिकाणी उभा आहोत ही वाहन पार्किंग आहे, वाहनतळ आहे सिडको प्रशासनाचं। सिडको भवनच्या समोरच आहे। मी सांगेल कॅमेरा मला थोडं दाखवायला की सिडको भवन तुम्ही पाहू शकतात आणि सिडको भवनच्या एक्झॅक्ट समोर हे पार्किंग स्थळ आहे, पार्किंग वाहन स्थळ आहे। आणि जसं सुरेश साहेबांनी सांगितलं की याचं जे पार्किंग आहे याच्या बाबतीतला कोणताच NOC वाहतूक विभागाची किंवा महानगरपालिकेकडे कोणताच प्लॅन इथं उपलब्ध नाही किंवा सिडकोकडे सुद्धा नाहीये। आणि सिडकोच्या इमारती जी प्रशासकीय इमारत आहे ना त्या प्रशासकीय इमारतीच्या बरोबर प्रशासकीय इमारतीच्या जे लेआउट आहे म्हणजे प्रशासकीय इमारतीमध्ये हे वाहनतळ जे आहे ना ते वाहनतळ अंतर्भूत केलेलं नाहीये, म्हणजे हे वाहनतळ बेकायदेशीर आहे, अतिक्रमित आहे असं आपण थोडक्यामध्ये बोलूयात। आणि सुधानी यांनी अजून एक विषय घेतला की या जमिनीचं अधिग्रहणच मुळामध्ये करण्यात आलेलं म्हणजे संपादन करण्यात आलेलं नाहीये सिडकोकडून, कारण की नवी मुंबईची पूर्ण जागा मूळ गावठाण सोडून सिडकोने संपादित केलेली आहे अधिग्रहित केलेली आहे, परंतु ही जागा अधिग्रहण केली नाहीये। मग दानी साहेब मला सांगा की ही जागा आता याचा मालक कोण? मग हा प्रश्न अद्याप तरी अनुत्तरित आहे, परंतु प्राप्त माहितीनुसार सदरील ही जी उच्चदाब वाहिनी आहे ती टाटा पॉवरची असल्याने आणि सिडकोच्या निर्मितीपूर्वी ही टाटा पॉवर लाईन अस्तित्वात असल्याने सदरील जमीन ही टाटा पॉवरची असण्याची शक्यता आहे। अद्यापर्यंत आपल्याकडे तशा प्रकारचं कुठल्याही प्रकारचं कारण आपण टाटा पॉवरकडे पण या संदर्भात पत्रव्यवहार केला होता परंतु त्यांनी आपल्याला अद्यापर्यंत तसं उत्तर दिलेलं नाहीये। आता माझे काही प्रश्न आहेत अलर्ट सिटीजन फोरमच्या वतीने सिडको आणि प्रशासनाला की जर या उच्चदाब वाहिनीखाली जे लाखो वाहनं येतात तर त्यांची जर एखादा इन्सिडेंट घडला एखादा ऍक्सिडेंट घडला तर त्याची जबाबदारी कोणाची? कारण अधिकृतपणे सिडकोच्या मालकीची जागा नाही त्यामुळं ही पार्किंग व्यवस्था सिडकोची नाहीये। टाटा पॉवरच्या जरी जागा असली तरी MERCच्या नियमानुसार अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारची वाहतूक वाहनतळ निर्माण करता येत नाही त्यामुळे तो प्रश्नही निकालात निघतो। याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी जर एखादा अपघात घडला तर त्यास कुणीही जबाबदार असणार नाही आणि हे अत्यंत घातक अशी प्रकारची गंभीर बाब आहे। ज्या अर्थी सिडको प्रशासनाकडे कुठल्याही प्रकारचं अधिकृत असं डॉक्युमेंट नसल्याने सदरील पार्किंग हे पूर्णतः बेकायदेशीर आणि अनधिकृत आहे, किंबहुना हे एक प्रकारे सिडकोने केलेलं अतिक्रमणच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही।
आणि एखाद्या शासकीय यंत्रणेने अतिक्रमण करणं व त्याला स्थानिक स्वराज्य संस्था किंवा वाहतूक विभागाकडून अभय देणं हे अत्यंत लोकशाहीसाठी लाजिरवाणी गोष्ट आहे असं म्हणता येईल. दानवे साहेब, मला सांगा की आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की नवी मुंबईमध्ये जे पार्किंगची समस्या वाढत चाललेली आहे. आता येणाऱ्या दिवसामध्ये पुनर्विकास होईल खूप ठिकाणी बिल्डिंगचा, जे 30 वर्ष झाली, म्हणजे 30 वर्ष नाही तर सिडकोने बांधलेले खूप साऱ्या बिल्डिंग्स आहेत ज्या तर 20 वर्षामध्ये पडायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे एकदम म्हणतात ना की एकदम खालच्या स्तराचं जे एकदम फालतू आपण बोलू शकतो तसं बांधकाम सिडकोने तत्कालीन त्या काळी केलेलं, आणि त्यानुसार आता खूप बिल्डिंग्स आणि खूप डेव्हलपमेंटसाठी अर्ज करत आहेत नवी मुंबई महानगरपालिकेकडे. आणि येणाऱ्या दिवसामध्ये लोकसंख्या वाढेल, गाड्या वाढतील. आत्तापासूनच पार्किंगची जो पार्किंगचा प्रॉब्लेम आहे तो नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जनता फेस करत आहे. तर आणि अशा प्रकारे जर हे बेकायदेशीरपणे जर सिडको अशा प्रकारे जर वाहन तळाची निर्मिती करत असेल तर येणाऱ्या दिवसांमध्ये हाय टेन्शन ज्या वायर्स आहेत शहरातल्या, ज्या ठिकाणी खूप ठिकाणी नर्सरीज आहेत, मग त्या हटवून अशा प्रकारे जर ह्याला कायदेशीर म्हणजे म्हणतात पडद्याच्या पाठीमागे जाऊन जर कायदेशीर याला प्रशासन ठरवत असेल, स्थानिक स्वराज्य संस्था ठरवत असेल, तर अशाच प्रकारचं वाहनतळ स्वतः महानगरपालिका स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून ह्या उच्चदाब वाहिन्यांच्या खाली उभं करण्याची जर इच्छा असेल तर ती कितपर्यंत व्यावहारिक असेल? नाही, लोकशाहीचं एक तत्व आहे की सर्वांना समान न्याय. जर सिडकोची पार्किंग जर अधिकृत ठरत असेल, यंत्रणा ते अधिकृत ठरवण्याचा खटाटोप करत असतील, तर अलर्ट सिटीजनची एक मागणी आहे की नवी मुंबईत ज्या ज्या ठिकाणी अशा प्रकारचे हाय टेन्शन वायर आहेत त्या ठिकाणी तुम्ही अधिकृत वाहतूक वाहनतळ व्यवस्था निर्माण करा. आणि नवी मुंबईत जो आता वर्तमानात पार्किंगचा प्रश्न भेडसावतोय तो यामुळे निघेल. अर्थात ही बाब कायदेशीरदृष्ट्या शक्य होणार नाही, परंतु प्रश्न असा आहे की जर तो न्याय सिडकोला असेल तर तो न्याय मग सर्वच यंत्रणांना लागू असायला हवा, अशी स्पष्ट भूमिका आहे. आतापर्यंत सिडको फक्त न्यायालयाला नमलेली आहे आणि न्यायालयामध्ये सिडकोच्या विरोधात जाणं थोडं खर्चिक पण आहे. एक अलर्ट सिटीजन फोरम तुमचा आहे, तर येणाऱ्या दिवसामध्ये तुम्ही न्यायालयीन लढाई लढणार का, किंवा हायकोर्टाचे चीफ जस्टिस आहेत त्यांना याबाबत तुम्ही कळवणार का? कुठलाही न्याय मागताना स्टेप बाय स्टेप जाणं गरजेचं असतं. आपण सुरुवातीला सिडको प्रशासन संलग्न ज्या यंत्रणा आहेत, जबाबदार यंत्रणा, त्यांच्याकडे फॉलोअप केलेला आहे. सिडको व्यवस्थापकीय संचालकांना आम्ही एक असं निवेदन दिलेलं आहे की सदरील पार्किंग जर तुमची मालकीची असेल तर त्या संदर्भातला तुम्ही पुरावा सादर करा. किंबहुना ज्या वर्तमानपत्रातून या संदर्भातल्या बातम्या आलेल्या आहेत त्यावर देखील सिडको प्रशासनाकडून एकाही ओळीचा खुलासा करण्यात आलेला नाही. त्यामुळे जर तुमची पार्किंग व्यवस्था अधिकृत नसेल आणि उद्या जर आमच्यासारख्या एखाद्या अलर्ट फोरमने किंवा एखाद्या व्यक्तीने सदरील पार्किंगला टाळे लावले तर तुम्हाला ते टाळे उघडण्याचा किंवा त्या ज्या यंत्रणा याला टाळा लावतील त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्याचा अधिकार उरतो का, किंबहुना नैतिक अधिकार तरी उरतो का, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. कारण सिडकोकडून अशा प्रकारची जी घटना झालेली आहे ती अपेक्षित नाही. कारण सिडको ही शासकीय यंत्रणा आहे आणि शासकीय यंत्रणेची संविधानिक जबाबदारी हे शासनाने निहित केलेल्या नियम कायद्याची अंमलबजावणी करणं आहे. परंतु ती यंत्रणा स्वतः जर नियम कायदे पायतळी तुरवत असेल, त्याचं उल्लंघन करत असेल तर मग मात्र तो लोकशाहीचा पराभव ठरतो असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही. धन्यवाद दानवे साहेब. तर आपल्या सर्वांनी ऐकलं की जी सिडकोच्या प्रशासकीय इमारत आहे नवी मुंबईमधली कोकण भवन या ठिकाणची, मग कोकण भवन पलीकडे आहे, समोर सिडको प्रशासन आहे. ज्या सिडकोने 1970 साली नवी मुंबईची जमीन मूळ गावठाण सोडून शेत जमीन जी अधिग्रहित केली होती, संपादित केली होती, त्याच्यानंतर शहर वसवण्यात आलं होतं. आणि आता शहर आणि त्या शहरामध्ये कायदेशीर गोष्टी कोणत्या, बेकायदेशीर गोष्टी कोणत्या, याही सिडको आजच्या तारखेला सुद्धा स्वतः सर्व फायनलाइज करते. सर्वांना माहिती आहे की मूळ गावठाणामध्ये जर गरजेपोटी जर घरं बांधलेली असतील स्थानिक प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी तर ती घरं तोडण्याचा म्हणतात ना की पहिला गोष्ट किंवा पहिला प्रक्रिया किंवा पहिली प्रथम जाऊन त्याच्यावर हातोडा मारण्याचे जे काही गोष्ट जी काही घटना घडवते ती सिडकोच्या माध्यमातून सिडको ठरवते आणि घडून आणते. तर असं असताना सुद्धा सिडकोने उच्चदाब वाहिन्याखाली, सिडको प्रशासकीय इमारतीच्या समोरच उच्चदाब वाहिनीखाली अशा प्रकारे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये किमान हा अर्धा किलोमीटरचा पट्टा होऊ शकतो आपल्या कोकण भवनच्या रस्त्याच्या समोरून मेन हायवे पासून ते कुठपर्यंत. आणि इथं बाजूला तुम्ही सायन पनवेल हायवे सुद्धा बघू शकता, पुणे ह्याला मुंबई बँगलोर हायवे सुद्धा बोलतात. तर
आणि उच्चदाब वाहिन्याचे टॉवर्स आपण ह्या पार्किंग मध्ये आपण बघू शकतो की 3 आहेत. 3 उच्चदाब वाहिन्याचे टॉवर्स आणि हे उच्चदाब वाहिन्या याच्या खाली कोणत्याही प्रकारच्या अशा प्रकारचं वाहतूक जे आहे स्थळ आहे, पार्किंग एरिया आहे, तो निर्माण करणं पूर्णतः बेकायदेशीर अनधिकृत आहे. आणि तरी सुद्धा सिडकोने स्वतःशी शक्कल लढून ही गोष्ट केलेली आहे. अनधिकृत आहे हे पार्किंग वाहन स्थळ सुद्धा आहे, ते नागरिकांच्या जनतेच्या कररुपी रकमेतून उभारण्यात आलेलं आहे. त्याच्यामुळे हे मुळामध्ये वाहनतळ अधिकृत आहे का अनधिकृत हे पहिले सिडकोने जाहीर करावा अशी अलर्ट सिटीजन फोरम तर्फे सुविधानी यांनी मागणी केली आहे. त्याच प्रकारे जर हे अनधिकृत असेल तर मग नागरिकांनी येऊन जर याला टाळ लावला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा सिडको पूर्णपणे आपला हक्क अधिकार गमावून बसते असं याच्यातून समोर येत आहे. तर येणाऱ्या दिवसांमध्ये नवी मुंबईतली लोकसंख्या वाढणार आहे आणि अशाच प्रकारे जर सिडकोची अशा प्रकारचं वाहनतळ जे उच्चदाब वाहिनी खाली आहे, उच्चदाब विद्युत वाहिनी खाली आहे, हाय टेन्शन इलेक्ट्रिक लाईन्स खाली आहे, जर हे अधिकृत ठरत असेल तर स्थानिक स्वराज्य संस्था नवी मुंबई म्हणून संपूर्ण शहरातील जेवढ्या उच्चदाब हाय टेन्शन वायर्स खाली जे जागा आहेत, मोकळे भूखंड आहे, नर्सरी आहेत, हे बाजूला करून त्या ठिकाणी वाहनतळ उभारावे, अधिकृतपणे त्याला मान्यता द्यावी आणि नवी मुंबईकरांच्या जी पार्किंगची समस्या आहे ती त्याला पूर्णविराम द्यावा ही एवढीची अपेक्षा या सर्व बातमीतून आम्ही करू इच्छितो. धन्यवाद.